नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज टॉप सिक्रेट या गुलाबाचा प्लांटेशन बघत आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती आपल्या प्लॉटमध्ये प्रगती झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हे अंतर भरपूर ठेवलं आहे, पण ह्या अंतराला जे कारण आहे, कारण हे जे ह्यासाठी आपण ठेवलेलं आहे, हे झाडं खूप मोठी होतात. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला शिरता येत नाही, मध्ये जाऊन ह्याचं मशागत करता येत नाही. त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये जरा अंतर थोडासा जास्त ठेवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याला खतपाणी चालू केल्यानंतर बघा झाडं कशी झालेली आहेत. कुठलीही रोगराई नाही, काही नाही. मस्त असं चालू झालंय. हाईट वाढली बऱ्यापैकी प्लॉट हे बघा. असं जर दाखवलं तर ह्याच्यावरती झाडं दिसत नव्हती, नुसती ह्याचं भोदं दिसत होतं. आज तुम्ही बघू शकता का, हे असं मी दाखवतोय तुम्हाला, मी कसं दिसतंय हे. मित्रांनो, बाग जशी हाईट वाढायला लागली का, तसं आता मला जरा बागेमध्ये फिरायला थोडंसं बरं वाटायला लागले. पहिलं बघितलं तर मला बी थोडंसं मूड माझा डाऊन व्हायचा मध्ये आलं की, कारण कसं व्हायचं की झाडं तेजदार दिसत नव्हती आणि व्यवस्थित दिसत नव्हती. त्याच्यामुळं मला हेच थोडंसं माझा मूड डाऊन झाल्यासारखं झाला होता. पण कृषी महर्षी डॉक्टर सुजित जाधव, सॉरी डॉक्टर सुजित ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्याचं खताचं संगोपन केलं, ह्याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच पाण्याचं व्यवस्थापन किती करायचं, काय करायचं, हे सगळं त्यांना विचारूनच आपण केलेलं आहे मित्रांनो. तर कसं होतं मित्रांनो, नाराज तर होऊन चलत नाही. एवढं मोठं हे केलंय म्हणल्याच्या नंतर ह्याला आपणाला बघावंच लागतंय, करावंच लागतंय. कसं आहे मित्रांनो, बरं आहे का नाही? झाडं कशी वाटतात बघा. आता हे आजच हे जे आपण फुटवे कट केलेत खालचे, मेन काडीच फक्त धरली, बाकी खालचे फुटवे आणि ह्याचं कळ्या हाणायचं काम केलं मित्रांनो. आज कळ्या वगैरे भरपूर यायला लागले होते. त्या हिशोबाने ह्याच्या कळ्या बी कट केलेत आणि आपण ह्याचे फुटवे बी कट केलेत. जे वेस्टेज आहेत, ज्याची गरज नाही आपल्याला, असे फुटवे पण ह्याचे कट करायचे चालू आहेत. आता मित्रांनो, ह्याच्यावर काय झालं माहिती आहे का, आळ्या पडल्या त्या. तुम्हाला मी दाखवतो एक व्हिडिओ, आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आळ्या पडल्यात ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता मित्रांनो. काही पानं आहे का, खाल्ली ती का नाही, ह्याच्यावर आता पडल्या त्या आळ्या. ह्या आळ्याला मित्रांनो फवारणी करून तर माझी पाठ गेली बघा. एवढ्या फवारणी करून सुद्धा एवढ्या आळ्या पडल्या त्या. हे जंगली झाड आहे गुलाबाचं, एक आलेलं त्या रोपामध्ये आलेलं आहे, जंगली काडी आहे ही. तर आपण हे बी ठेवले आहेत, ह्याच्यावरती आपण प्रयोग करणार आहोत. कळीची संख्या भरपूर आहे मित्रांनो, कळ्या भरपूर यायला लागलेत. ह्याचे फुटवा बी चांगला झाला आहे, झाडं हिरवी गार झालेत. ह्याला कालच बुरशीनाशकाचे फवारणी घेतली आहे. कांडीची साईज सुद्धा वाढली मित्रांनो ह्याच्यामध्ये. कांडीची खालची बुड जी होते, बुड वाढायला लागले मित्रांनो, म्हणजे असं मोठं व्हायला लागले बुड. आणि झाड बुडापासून शेंडेपासून हिरवं गार झालं मित्रांनो. आता खालचा हे जे आता हे मेन कलम आहे आणि ह्याच्यामध्ये हे खालचा जे फुटवा आहे, हे आपल्याला फुटवा काढून टाकायचा, कारण जास्त अन्न पुन्हा हे खाते, वरी वाढ होत नाही. त्याच्यामुळे ह्याला आपल्याला कट करून टाकावं लागतंय. बघितलं, हे आपलं मेन कलम आहे. पण ह्याच्या खालचा हे जे फुटवा आहे, हे फुटवा ह्याला थांबवतोय.
त्यासाठी जास्त अन्न हे खाते, त्यामुळे आपण ह्याला कटिंग करून टाकायचं आहे. त्याचं काम चालू आहे मित्रांनो. आता हे जवळपास 10 दिवसापूर्वीच आपण हे काम केलं होतं, पण खताचा जोर वाढल्यामुळं परत ह्याचे फुटवे खालणं सुरू झालेत. जसे खालणं सुरू झाले तसे वरणे पण तसे सुरू झालेत मित्रांनो. ह्या खताच्या जोरानं काय झालं, आता याला आपण शेणखत, युरिया, 12-32-16 असे मिक्स करून खतं टाकले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता ह्या झाडाला आता वाढावं कसं कळना गेलं असं मला वाटतंय. बाबा ही जरा झाड वेगळंच वाटायला, ह्याचा जरा खालून फुटवा बी चांगला आहे, पण ह्याच्या वरच्या फुलाचं आता कसलं आहे काय माहिती. आता फुलं आल्यावरच कळलं बाबा ह्याला. हे अशा जे कळ्या आलेल्या आहेत, हे कळ्या दिसत असतील तुम्हाला, आपण हे कळ्या पण काढून टाकायच्या सगळ्या मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो एवढं वाढलंय बघा. हे आपला टॉप सिक्रेटचा प्लांट. आता मला जरा बरं वाटायले, प्लॉटमध्ये फिरायला चांगलं वाटायले. एवढं सुंदर अशी बाग आली आहे मित्रांनो आपली. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.